फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर। तर आजच्या सेशनला सुरुवात करूया आपण। आज घेऊया 11 जूनच्या काही इम्पॉर्टंट न्यूज। तर त्यातली फर्स्ट न्यूज आहे, ओके, सो फर्स्ट न्यूज आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सर्व्हिस प्रोव्हायडर जी आहे कॉग्निझंट। ओके, कॉग्निझंट टेक्नॉलॉजीज हे ऍग्री झालेले आहे एक्वायर करण्याकरता डिजिटल इंजिनिअरिंग फर्म बेल्कन यांना। ओके, तर ते एक्वायर किती मध्ये करणार आहेत? $1.3 बिलियन हे कॅश मध्ये आणि स्टॉक्स मध्ये ते एक्वायर करण्यासाठी कॉग्निझंट ही ऍग्री झालेली आहे। बेल्कन मधले 1.3 बिलियन कॅशनी आणि स्टॉक्स थ्रू एक्वायर करण्यासाठी कॉग्निझंट ही ऍग्री झालेली आहे। तर ही डील जी आहे ही वुड एक्सपांड टीनेक न्यू जर्सी बेस्ड कॉग्निझंट तर फुटप्रिंट इन कशावर? एरोस्पेस, डिफेन्स, स्पेस आणि ऑटोमेटिव्ह सेक्टर। ओके, तर आता ही जे बेल्कन आहे तर याचे वेगळे बेस्ड आहे। जशी आता ही आहे न्यू जर्सी बेस्ड कॉग्निझंट होती, तर आता बेल्कन आहे। तर बेल्कन कुठे आहे? सिन्सिनाटी बेस्ड बेल्कन। ओके, तर ही आहे सिन्सिनाटी बेस्ड आहे बेल्कन, जी ओन करते प्रायव्हेट इक्विटी फर्म एई इंडस्ट्रियल पार्टनर्स। ओके, ज्याचे ओनर आहेत प्रायव्हेट इक्विटी फर्म आहे एई इंडस्ट्रियल पार्टनर्स 2015 पासून। तर त्यामध्ये जे क्लायंट्स आहेत तर ते क्लायंट्स कोणकोणते इन्क्लूड आहेत त्यामध्ये? बोईंग, जनरल मोटर्स, रोल्स रॉयस, द यूएस स्पेस एजन्सी नासा आणि यूएस नेव्ही। तर हे सगळे जे आहे क्लायंट्स हे इन्क्लूड आहे बेल्कन मध्ये। ओके, तर त्यांचे जे क्लायंट्स आहेत ते आहे बेल्कन मध्ये एवढे क्लायंट जे त्यांचे इन्क्लुडेड आहे, ज्यामध्ये बोईंग, जनरल मोटर्स, रोल्स रॉयस, यूएस स्पेस एजन्सी नासा आणि यूएस नेव्ही आहेत। तर यांची जी इक्विटीज आहे ते आता कॉग्निझंट टेक्नॉलॉजी हे एक्वायर करणार आहेत, सोबतच किती? $1.3 बिलियन मध्ये इन कॅश मध्ये आणि स्टॉक मध्ये। तर ऍज अ पार्ट ऑफ द डील, तर या डीलच्या पार्ट म्हणून बेल्कन वुड कंटिन्यू, बेल्कन ही कंटिन्यू करणार आहे टू बी लीड बाय इट्स सीईओ लॅन कॉस्निवॉक्सी। ओके, कॉस्निवॉक्सी। तर जे सीईओ आहे त्यांचे लॅन्स हे कंटिन्यू करणार आहे, ते लीड करणार आहे त्यांचे सीईओ। ऑपरेट ऍज अ युनिट ऑफ कॉग्निझंट, पण ऑपरेट करणार आहे ऍज अ कॉग्निझंटचा युनिट म्हणून। ओके, सो ही आपली न्यूज कशाबद्दलची होती? तर जी कॉग्निझंट टेक्नॉलॉजी आहे ही बेल्कनला एक्वायर करणार आहे $1.3 बिलियन कॅश आणि स्टॉक मध्ये। नेक्स्ट बघूया। नेक्स्ट आहे ओके, नेक्स्ट आहे UFC लुईसविल 2024। ओके, UFC लुईसविल 2024 मध्ये ब्राझीलचे रायनी डोस सॅन्टो, ब्राझीलचे रायनी डोस सॅन्टो यांना काय केलेलं आहे? अल्टिमेट फायटिंग चॅम्पियनशिप मध्ये फाईट देत डिफीट करत पूजा तोमर यांनी हिस्ट्री क्रिएट केलेली आहे। ओके, तर ब्राझीलच्या रायनी डोस सॅन्टो यांचा पराभव करत पूजा तोमर यांनी हिस्ट्री क्रिएट केलेली आहे आणि फर्स्ट इंडियन झालेले आहे ज्यांनी विन केलेली आहे फाईट कुठे? अल्टिमेट फायटिंग चॅम्पियनशिप मध्ये। ओके, सो त्या मुझफ्फरनगरच्या आहे, पूजा तोमर या मुझफ्फरनगर उत्तर प्रदेशच्या आहे। ऑलरेडी त्यांनी ब्रोक केलेले आहे न्यू ग्राउंड लास्ट इयर मध्ये, बिकमिंग द फर्स्ट इंडियन वुमन टू सिक्युअर UFC कॉन्ट्रॅक्ट। ओके, तो त्यांनी लास्ट इयरलाच ब्रोक केलेला आहे न्यू ग्राउंड आणि काय झालेलं आहे? त्या फर्स्ट इंडियन वुमन झालेला आहे ज्यांनी सिक्युअर केलेला आहे UFC चा कॉन्ट्रॅक्ट। त्यांचा जो डेब्यू फाईट होता तो कुठे होता? तर वुमेन स्ट्रॉंग वेट डिव्हिजन मध्ये त्यांनी स्कोर केलेला आहे 30-27, 27-30 आणि 29-28 हा स्कोर करत त्यांनी स्प्लिट डिसिजन मध्ये त्यांनी विक्ट्री मिळवलेली आहे त्यांच्या डेब्यू फाईट मध्ये पूजा तोमर यांनी। तो पूजा ही फॉलो करते फुटस्टेप कोणाचे? भारत खांडरे आणि अंशुल जुबली यांचे, त्यांनी पण UFC मध्ये फाईट केलेला आहे, पण ते त्यांचे जे डेब्यू मॅचेस होते त्यांनी ते जिंकलेला नाही आहे।
सो UFC म्हणजे अल्टिमेट फायटिंग चॅम्पियनशिप. फाउंड कधी झालेला आहे? नोव्हेंबर 1993 मध्ये. हेडक्वार्टर आहे नेवेडा US मध्ये आणि प्रेसिडेंट आहे डाना व्हाईट. पॅरेंट आहे TKO ग्रुप होल्डिंग. ओके, सो ही न्यूज होती की पूजा तोमर यांनी हिस्ट्री क्रिएट केलेली आहे आणि फर्स्ट इंडियन वुमेन त्या झालेल्या आहे ज्यांनी विन केलेलं आहे UFC म्हणजे अल्टिमेट फायटिंग चॅम्पियनशिप. ओके, नेक्स्ट आहे ओके, बिझनेस अप्लिकेशन ला टार्गेट करत जे नेक्स्ट जनरेशन टेक्नॉलॉजी सॉलिड SSD सॉलिड स्टेट ड्राईव्ह म्हणजे SSD हे बिझनेस अप्लिकेशनला टार्गेट करत जे नेक्स्ट जनरेशन टेक्नॉलॉजी SSD जे को डेव्हलप करत आहेत. ओके, तर साऊथ कोरियन फॅबलेस सेमीकंडक्टर कंपनी फाडू यांनी पार्टनरशिप केलेली आहे. कशा करता? बिझनेस अप्लिकेशनच्या नेक्स्ट जनरेशन टेक्नॉलॉजी मध्ये SSD ला को डेव्हलप करण्याकरता आणि कोणासोबत पार्टनरशिप केलेली आहे? US डाटा स्टोरेज फर्म वेस्टर्न डिजिटल कॉर्प यांच्या सोबत. ओके, सो हा जो कोलॅबोरेशन आहे यांचा फोकस कशावर आहे? त्यांचा फोकस आहे डेव्हलप करणे फ्लेक्झिबल डाटा प्लेसमेंट डेव्हलपिंग फ्लेक्झिबल डाटा प्लेसमेंट टेक्नॉलॉजीला डेव्हलप करण्यावर त्यांचा फोकस आहे. त्यांचा एम आहे ऑप्टिमाइज द परफॉर्मन्स रिलायबिलिटी आणि लाईफ स्पॅन ऑफ SSD. तर एम काय आहे त्यांचा? ऑप्टिमाइज करणे परफॉर्मन्सला, रिलायबिलिटीला आणि जे लाईफ स्पॅन आहे SSDचं त्याकरता त्यांचा एम आहे. ते SSD ची लाईफ स्पॅन वाढवण्याकरता त्यांचा एम आहे. ओके, तो जे FDP आहे, FDP म्हणजे फ्लेक्झिबल डाटा प्लेसमेंट टेक्नॉलॉजी, तर त्याची जो डिमांड आहे तो ग्रो होत आहे. तर जे मेजर ग्लोबल टेक कंपनीज आहे मेटा आणि गुगल ते काय करत आहे? ते जी टेक्नॉलॉजी आहे त्याला एंडोर्स करत आहेत. फाउंड कधी झालेला आहे? 2015 मध्ये फाउंड झालेला आहे. फाडूचं जे स्पेशलायझेशन आहे ते कशात आहे? फाडू मध्ये फॅबलेस सेमीकंडक्टर कंपनी आहे ती फाडू. ओके, FADU. तर तिचं स्पेशलायझेशन कशामध्ये आहे? चीप डिझाईन फॉर डाटा सेंटर आणि त्यांना आणखी कशाने ओळखलं जाते ते नोन फॉर इट्स हाय परफॉर्मन्स SSD कंट्रोलर. ओके, तर त्यांचं फाडूचं स्पेशलायझेशन चीप डिझाईन मध्ये आहे, डाटा सेंटर्स करता आणि ओळखलं जाते ते त्यांच्या हाय परफॉर्मन्स कंट्रोलरने. ओके, SSDच्या हाय परफॉर्मन्स कंट्रोलरने ओळखलं जाते. तर वेस्टर्न डिजिटल कॉर्प बद्दल बघूया, ज्यांची पार्टनरशिप झालेली आहे साऊथ कोरियन फॅबलेस सेमीकंडक्टर कंपनी फाडू यांच्यासोबत. तर वेस्टर्न डिजिटल कॉर्प हे फॉर्मरली 1970 to 1971 फॉर्मरली त्यांना काय म्हणून ओळखलं जायचं? तर जनरल डिजिटल कॉर्पोरेशन म्हणून ओळखलं जायचं वेस्टर्न डिजिटल कॉर्प यांना. इंडस्ट्री आहे कम्प्युटर स्टोरेज. फाउंड झालेली आहे 23 एप्रिल 1970. फाउंडर आहे एल्विन बी फिलिप्स. हेडक्वार्टर आहे कॅलिफोर्निया US येथे आणि CEO आहे डेव्हिड गोयकलर. ओके, सो ही न्यूज जी आहे ही आपली आहे की फॅबलेस फर्म आहे फाडू त्यांनी वेस्टर्न डिजिटल कॉर्प यांच्यासोबत एक पार्टनरशिप केलेली आहे डेव्हलप करण्यासाठी नेक्स्ट जनरेशन SSD. ते नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे फ्रेंच ओपन बद्दल. तर फ्रेंच ओपनचं बघूया आपण. टेनिस मध्ये स्पेनचे कार्लोस अल्काराज ग्राफी ओके यांनी ग्रॅब केलेली आहे त्यांची फर्स्ट एव्हर फ्रेंच ओपन मेन सिंगलचं टायटल. कुठे? पॅरिस इथे रोलार्ड गॅरोस इथे. ओके, तर मेन्स सिंगलचं टायटल त्यांनी मिळवलेलं आहे स्पेनचे कार्लोस यांनी आणि त्यांचं फर्स्ट फ्रेंच ओपन मेन्स सिंगल टायटल आहे हे त्यांनी जिंकलेलं आहे. सो अल्काराज यांनी पराभूत केलेला आहे. कोणाला केलेला आहे? जर्मनीचे अलेक्झांडर यांना पराभूत करत यांनी ही विक्री मिळवलेली आहे अल्काराजने. अल्काराज हॅज नाउ वॉन मोर ग्रँड स्लॅम ऍट द एज ऑफ जस्ट 21. तर त्यांचे जस्ट एज 21 आहे त्यामध्ये त्यांनी बरेचसे ग्रँड स्लॅम जे आहे या एज मध्ये
जिंकलेले आहे. ओके, तर हे तर झालं मेन सिंगल मध्ये. आता बघूया आपण वुमेन सिंगल. तर इन फ्रेंच ओपन टेनिस वुमेन सिंगल फायनल वर्ल्ड नंबर 1 इगा स्विटेक ऑफ पोलंड यांनी ओव्हरकम केलेला आहे अँड अर्ली बॉबल टू बीट फर्स्ट टाइम इटली जॅस्मिन पाओलिनी. ओके, तर वुमेन सिंगलचं जे फायनल झालेलं आहे त्यामध्ये इटलीच्या जॅस्मिन पाओलिनी यांना बीट करत यांचा पराभूत करत पोलंडच्या इगा स्विटेक यांनी काय विक्ट्री मिळवलेली आहे. आणि शी बिकम ओनली द थर्ड वुमन इन द ओपन इरा ज्यांनी क्लिंच केलेले आहे 3 स्ट्रेट फ्रेंच ओपन टायटल्स. त्यांनी सलग 3 फ्रेंच ओपनचे टायटल त्यांनी जिंकलेले आहे आणि त्यात थर्ड वुमन झालेले आहे. म्हणजे थर्ड वुमन आहे ज्यांनी सलग काय केलेलं आहे 3 स्ट्रेट फ्रेंच ओपनचे टायटल जिंकलेले आहे. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट पण टेनिसच आहे, पण हे ते झालं फ्रेंच ओपन. हे आहे नेकर कप चॅलेंजर. ओके, हे आहे हेलबोर्नर नेकर कप चॅलेंजर आहे. तर याच्यामध्ये टेनिसमध्ये कोण जिंकलेला आहे बघूया. टेनिसमध्ये इंडिया सुमित नागल यांनी क्लिंच केलेला आहे हेलबॉर्न नेकर कप चॅलेंजर इन जर्मनी. तर जर्मनीमध्ये त्यांनी जिंकलेला आहे हेलबॉर्न नेकर कप चॅलेंजर इंडियाचे सुमित नागल यांनी. त्यांनी कोणाला डिफीट केलेला आहे, त्यांनी कोणाचा पराभव केलेला आहे, तो स्वित्झर्लंडचे अलेक्झांडर रिट्झचर्ड यांचा पराभव करत त्यांनी मेन सिंगलचं टायटल जिंकलेलं आहे. ओके, आणि हे त्यांचं 6 ATP चॅलेंजर टायटल सुद्धा आहे. कोणाचं? सुमित नागल यांचं 6 ATP चॅलेंजर टायटल आहे त्यांचं, यांनी आता ते जिंकलेलं आहे. ओके, या विक्ट्रीच्या नंतर सुमित हे व्हर्च्युअली काय झालेले आहे, क्वालिफाय झालेले आहे. जे अपकमिंग पॅरिस ऑलिम्पिक येणार आहे त्यासाठी नागल काय झालेले आहे, क्वालिफाय झालेले आहे पॅरिस ऑलिम्पिक साठी या विक्ट्रीच्या नंतर. तो त्यांनी अचीव केलेले आहे ऑल टाइम हाय वर्ल्ड रँकिंग 77 इन द लाईव्ह ATP रँकिंग. जे लाईव्ह ATP रँकिंग आहे त्यामध्ये त्यांनी ऑल टाइम हाय वर्ल्ड रँकिंग 77 हा त्यांनी अचीव केलेला आहे. तो आता बघूया हेलबॉर्न नेकर कप चॅलेंजर काय असतो. तर ते काय आहे, हेलबॉर्न नेकर कप चॅलेंज काय आहे, हे टेनिस टुर्नामेंट आहे जे 2014 पासून जर्मनीच्या हेलबॉर्न इथे हेल्ड करण्यात येतं, आयोजित करण्यात येतं. ओके, तर हे इव्हेंट एक पार्ट आहे ATP चॅलेंजर टूरचा. आणि हा कुठे खेळण्यात येतो, तर आउटडोर क्ले कोर्ट. तर आउटडोर मध्ये हा खेळण्यात येतो, जे की कोर्ट जे असते ते क्लेचं असते. ओके, मातीचं ते कोर्ट असते, तिथे ते खेळण्यात येतो. लोकेशन आहे जर्मनीच्या हेलबॉर्न इथे. कॅटेगरी आहे ATP चॅलेंजर टूर. आणि जी प्राइज मनी असते, जो जिंकत असतो ही ट्रॉफी, तर त्यांना प्राइज मनी किती देण्यात येतो, 64,000 युरो हा त्यांचा प्राइज मनी असतो. ओके, सो न्यूज आहे की इंडियाचे जे सुमित नागल आहे यांनी टेनिस मध्ये जे जर्मनीमध्ये हेलबॉर्न नेकर कप चॅलेंजर आहे त्यांनी क्लिंच केलेलं आहे, तिथे त्यांनी विक्ट्री मिळवलेली आहे. नेक्स्ट, आज सगळ्या स्पोर्ट्सच्या न्यूज आहे. सो तुम्ही लक्षात घ्या की ज्यांनी पण जिंकलेले आहे तर ते व्यवस्थित तुम्ही एक टेबल बनवा की टेनिस मध्ये कोण जिंकलेला आहे. सो जे फ्रेंच ओपन झालेलं आहे त्यामध्ये कोण जिंकलेलं आहे, हेलबॉर्न नेकर कप चॅलेंजर झालेलं आहे त्यामध्ये कोण जिंकलेले आहे. तर असे सगळे तुम्ही एक लिस्ट बनवू शकता आणि ते एकदा रिवाइज करू शकता एक्झामच्या आधी. तो आता आहे इंडोनेशिया ओपन. ओके, ते होतं फ्रेंच ओपन. नेक्स्ट आपण घेतलं हेलबॉर्न नेकर कप चॅलेंजर. आता आहे इंडोनेशिया ओपन. तर इंडोनेशिया ओपन मध्ये चायनाचे चेंग युफी यांनी साऊथ कोरियाच्या एन सियुंग यांना पराभूत करत जिंकलेले आहे वुमेन सिंगल फायनलचं टायटल. कुठे, इंडोनेशिया ओपन 2024 चं वुमेन सिंगल फायनलचं टायटल साऊथ कोरियाच्या एन सियुंग
यांचा पराभव करत चायनाच्या चेंग युफी यांनी टायटल जिंकलेला आहे. ओके, जे फायनल मॅच झाली त्यामध्ये मेन सिंगल इन द फायनल मॅच ऑफ मेन सिंगल इन इंडोनेशिया ओपन 2024. तर आता हे तर झालं वुमेन सिंगल फायनल. ओके, वुमेन सिंगलचं टायटल कोणी जिंकलेलं आहे? आता आहे मेन सिंगल. तर मेन सिंगल मध्ये चायनाचे शी युंगवी यांनी क्लिंच केलेलं आहे, यांनी विक्ट्री मिळवलेली आहे अगेन्स्ट डेन्मार्क अँड्रेस अँटोसेन. ओके, तर अँड्रेस अँटोसेन जे आहे डेन्मार्कचे, यांना हरवत यांचा पराभव करत चायनाचे शी युंगविंग यांनी मेन्स सिंगलचं टायटल जिंकलेलं आहे. नेक्स्ट बघूया आता ओके, हे तर बघितलंच आहे आपण आधी की वुमेन सिंगलचं टायटल जे आहे ते ची युफी जे चायनाचे आहे त्यांनी जिंकलेलं आहे. आता बघून घेऊया आपण 2024 चे जे चॅम्पियन्स आहे इंडोनेशिया ओपनचे ते कोण आहे. तर मेन सिंगल मध्ये कोण आहे? चायनाचे शी युकी. ओके, वुमेन्स सिंगल आहे चायनाचे चेंग युफी. मेन्स डबल मध्ये कोण जिंकलेला आहे? चॅम्पियनशिप कोण आहे? चॅम्पियन कोण आहे मेन डबल मध्ये? तर चायनाचे लियांग वेकिंग आणि वँग चॅन. वुमेन्स डबलचा टायटल कोणी जिंकलेला आहे? तर साऊथ कोरियाचे बेक हाना आणि ली शोही यांनी वुमेन्स डबलचा टायटल जिंकलेला आहे. सोबतच जे मिक्स डबल झालेलं आहे त्यामध्ये चायनाचे जियांग झेनवाग आणि वी याक्सिन यांनी मिक्स डबलचा टायटल जिंकलेला आहे. ओके, तर ही न्यूज होती इंडोनेशिया ओपनची. यामध्ये चायनाचे चेंग युफी यांनी साऊथ कोरियाच्या अँग सियोंगला हरवलेला आहे, डिफीट केलेला आहे त्यांना, आणि वुमेन सिंगल फिनालेचं टायटल त्यांनी जिंकलेलं आहे. ओके, नेक्स्ट आहे अपॉइंटमेंट. सो अपॉइंटमेंट कोणाची झालेली आहे? राजप्रिय सिंग. ओके, राजप्रिय सिंग यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍज अ डायरेक्टर म्हणून डिपार्टमेंट ऑफ रुरल डेव्हलपमेंट इथे. तर बघूया, तर रुरल डेव्हलपमेंट या मिनिस्ट्रीच्या अंडरमध्ये येणारं डिपार्टमेंट ऑफ रुरल डेव्हलपमेंट. ओके, तर इथे राजप्रिय सिंग यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍज अ डायरेक्टर म्हणून. सिंग हे 2010 बॅचचे IPS होते. ओके, IFS होते, सॉरी. सिंग हे 2010 बॅचचे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस ऑफिसर होते, म्हणजे IFS होते. तो त्यांची अपॉइंटमेंट जे आहे follows a recommendation for central deputation by Ministry of Environment, Forest and Climate Change आणि governed by the central staffing scheme. ओके, सो जे राजप्रिय सिंग आहे त्यांची अपॉइंटमेंट झालेली आहे डायरेक्टर म्हणून, आणि त्यांचा जो ते कधीपर्यंत म्हणजे किती वर्षाकरता ते ऍज अ डायरेक्टर म्हणून वर्क करणार आहे डिपार्टमेंट इन रुरल डेव्हलपमेंट इथे? तर 5 वर्षाकरता. ओके, ते सेंट्रल स्टाफिंग स्कीम फॉर 5 इयर्स, 5 वर्षाकरता ते सर्व्हिस देणार आहे तिथे. आणि कधीपासून इफेक्ट मध्ये येणार आहे, त्यांचं चार्ज कधी घेणार आहे, ते चार्ज कधी अज्युम करणार आहेत? तर जे काही फर्दर ऑर्डर्स आहे ते मिळाल्यानंतर ते त्यांचा चार्ज अज्युम करणार आहे. आणि जेव्हापासून ते चार्ज अज्युम करतील तेव्हापासून तर 5 वर्षापर्यंत ते ऍज अ डायरेक्टर म्हणून सर्व्हिस देणार आहे डिपार्टमेंट ऑफ रुरल डेव्हलपमेंट इथे. तर मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट बद्दल बघून घेऊया. मिनिस्टर रिस्पॉन्सिबल आहे गिरिराज सिंग. फाउंडेड आहे 20 जानेवारी 1980. हेडक्वार्टर आहे न्यू दिल्ली. अॅन्युअल बजेट किती असतो? 2023 आणि 2024 चा जो एस्टिमेटेड बजेट आहे अॅन्युअल बजेट तो आहे 1,59,964 करोड. आणि सेक्रेटरी कोण आहे? शैलेश कुमार सिंग. ओके, सो ही होती अपॉइंटमेंटची न्यूज. यामध्ये राजप्रिय सिंग यांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे ऍज अ डायरेक्टर म्हणून डिपार्टमेंट ऑफ रुरल डेव्हलपमेंट इथे. ओके, नेक्स्ट आहे आता युनायटेड नेशन ने काही ऍड केलेले आहे. तर जे कशामध्ये ऍड केलेले आहे त्यांना एक ग्लोबल लिस्ट आहे. तर कशाची ग्लोबल लिस्ट आहे? जे ऑफेंडर्स आहे, ऑफेंडर्स म्हणजे जे काय करतात, ऑफेंडर्स म्हणजे जे इलिगल ऍक्ट करतात, तर कोणावर करतात ते? कमिट व्हायलेशन अगेन्स्ट चिल्ड्रन. तर जे पण चिल्ड्रन व्हायलन्स होतात चिल्ड्रनवर
किंवा चाइल्ड अब्यूज होतं, तर जे ऑफेंडर्स आहे तर ते ग्लोबल लिस्ट आहे ऑफेंडर्सची. तर त्यामध्ये युनायटेड नेशन्स सेक्रेटरी जनरल जे आहे अँटोनियो गुटेरेस यांनी इस्रायलची मिनिस्ट्री जी आहे मिलिटरी, ओके, इस्रायलची जे मिलिटरी आहे त्यांना त्या ग्लोबल लिस्ट मध्ये ऍड केलेलं आहे. ओके, तो हमास आणि पॅलेस्टाईन इस्लामिक जिहाद यांना पण त्या लिस्ट मध्ये ऍड करण्यात आलेलं आहे अलॉंग विथ इस्रायल डिफेन्स फोर्सेस. तर इस्रायल डिफेन्स फोर्सेस सोबतच हमास पॅलेस्टाईन इस्लामिक जिहाद यांना आपण ऍड करण्यात आलेलं आहे त्या ग्लोबल लिस्ट मध्ये. तर हे इन्क्लुजन जे कशामुळे ते इन्क्लुजन करण्यात आलेलं आहे, जे 8 महिन्याचा वॉर केला, 8 महिन्याचा जो युद्ध चालू होता गाझामध्ये, ओके, तर त्यामुळे हे इन्क्लुजन पुढे आलेलं आहे, घेतलं गेलेलं आहे हे इन्क्लुजन, ज्यामध्ये 15,500 चिल्ड्रन हे यांना काय केलेलं आहे, हॅव बीन किल्ड. ओके, मोर दॅन 15,500 मुलांपेक्षा जास्त मुलं त्या जे अटॅक झालेला होता, तो जो वॉर झालेला होता त्यामध्ये मरण पावलेले आहे. तो The war was sparked by Hamas lead assault on Israel. तर ऑक्टोबर 7, तर कधी झालेला होता हा, ऑक्टोबर 7 पासून हा स्पार्क झालेला होता जो वॉर आहे तो, ज्याच्यामध्ये 1200 पीपल, ओके, 1200 पीपल जे आहे ते तिथे त्यांना मारण्यात आलेलं आहे. 1200 पीपल्स तिथे मेलेले आहेत, त्यांची डेथ झालेली आहे. आणि 250 काही आणखी काही आहे, 250 अदर आहे ज्यांना काय हॉस्टेज बनवण्यात आलेलं आहे. मेनी आर स्टील इन कॅप्टिव्हिटी. ओके, कॅप्टिव्हिटी म्हणजे काही जे आहे त्यांना आणखी बंदिवासात ठेवण्यात आलेलं आहे, आणखी काही जे आहे जे कॅप्टिव्हिटी मध्ये म्हणजे बंदिवासात ठेवण्यात आलेलं आहे काही लोकांना आणखी पण. तर युनायटेड नेशन सो कॉल्ड ब्लॅकलिस्ट हॅज प्रिव्हियसली इन्क्लुडेड कंट्रीज. तर युनायटेड नेशन्सनी काही आणखी जे कंट्रीज आहे त्यांना प्रिव्हियसली इन्क्लूड केलेलं होतं या ग्लोबल लिस्ट मध्ये आणि त्यांना ब्लॅकलिस्ट केलेलं होतं. तर ते कोणते आहेत, ते आहे सौदी अरेबिया, अफगाणिस्तान, द डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, सुदान, सायरिया आणि यमन. तर हे जे कंट्रीज आहे ऑलरेडी प्रिव्हियसली इन्क्लुडेड आहे त्या ग्लोबल लिस्ट मध्ये ऑफेंडर्सच्या. ओके, सो ही न्यूज होती की जे चाइल्ड अब्यूज झालेला आहे, चाइल्ड व्हायोलेशन म्हणजे व्हायलन्स झालेला आहे चिल्ड्रनवर, तर त्यामध्ये जे ऑफेंडर्स आहे तर त्यांना ग्लोबल लिस्ट ऑफ ऑफेंडर्स मध्ये ऍड करण्यात आलेलं आहे. तर त्यामध्ये इस्रायल मिलिटरी यांना सोबतच हमास आणि पॅलेस्टाईन इस्लामिक जिहाद जे आहे त्यांना त्या लिस्ट मध्ये ऍड करण्यात आलेलं आहे. सो नेक्स्ट बघूया. तो आजच्या न्यूजवर आधारित काही क्वेश्चन्स आहेत ते घेऊन घेऊया आपण. तो फर्स्ट क्वेश्चन आहे, विच अमेरिकन मल्टीनॅशनल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कंपनी. तर कोणती आहे ती कंपनी, अमेरिकन मल्टीनॅशनल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कंपनी, जी एक्वायर करणार आहे बेल्कन कितीमध्ये 1.3 बिलियन इन कॅश आणि स्टॉक मध्ये. तर ती आहे कॉग्निझंट टेक्नॉलॉजी, ही एक्वायर करणार आहे बेल्कनला. नेक्स्ट, who made history as the first Indian to win fight in Ultimate Fighting Championship. तर कोणी हिस्ट्री क्रिएट केलेली आहे आणि विन केलेला आहे फाईट अल्टिमेट फायटिंग चॅम्पियनशिप. इथे कोणाला डिफीट केलेला आहे, कोणाचा पराभव केलेला आहे त्यांनी, ब्राझीलचे जे रायनी डॉस सॅन्टो आहे यांचा पराभव केलेला आहे UFC लुईविल 2024 मध्ये. ओके, तर पूजा तोमर यांनी हिस्ट्री क्रिएट केलेली आहे आणि बनलेले आहे फर्स्ट वुमन टू विन फाइट इन अल्टिमेट फाइटिंग चॅम्पियनशिप. नेक्स्ट, विच साऊथ कोरियन फॅबलेस सेमीकंडक्टर कंपनी. तर कोणती आहे ती साऊथ कोरियाची फॅबलेस सेमीकंडक्टर कंपनी जिने पार्टनरशिप केलेली आहे US डाटा स्टोरेज फर्म वेस्टर्न डिजिटल कॉर्प यांच्यासोबत को डेव्हलप करण्यासाठी नेक्स्ट जनरेशन टेक्नॉलॉजी फॉर SSD म्हणजे सॉलिड स्टेट ड्राईव्हचं नेक्स्ट म्हणजे को डेव्हलप करण्यासाठी SSD नेक्स्ट जनरेशन टेक्नॉलॉजी थ्रू त्याचं टार्गेट असणार आहे टार्गेटेड ॲट बिझनेस ऍप्लिकेशन. तर ती आहे फाडू. ओके, ती आहे फाडू ही कंपनी. नेक्स्ट, हु रिसेंटली वोन हिज फर्स्ट एवर फ्रेंच ओपन मेन सिंगल टायटल. तर कोण आहे ते ज्यांनी त्यांचं फर्स्ट एवर फ्रेंच ओपन मेन सिंगलचं टायटल जिंकलेलं आहे, तर ते आहे कार्लोस अल्काराज.
नेक्स्ट, विच इंडियन ग्रॅब द मेन सिंगल टायटल ॲट हेलबॉर्न नेकर कप चॅलेंजर इन जर्मनी. तर जर्मनीमध्ये जे हेलबॉर्न नेकर कप चॅलेंजर झालेला आहे तिथे कोणत्या इंडियननी मेन सिंगलचं टायटल जे आहे ते ग्रॅब केलेलं आहे, जिंकलेलं आहे, तर ते आहे सुमित नागल. नेक्स्ट, हु वोन वुमेन सिंगल फायनल. तर जे इंडोनेशिया ओपन 2024 झालेलं आहे त्यामध्ये कोणी वुमेन सिंगल फायनलचं टायटल जिंकलेलं आहे तर ते आहे चेंग युफी. नेक्स्ट, हु हॅज बीन सिलेक्टेड फॉर द अपॉइंटमेंट ॲज डायरेक्टर इन डिपार्टमेंट ऑफ रुरल डेव्हलपमेंट. तर जे मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंटच्या अंडरमध्ये येत असते डिपार्टमेंट ऑफ रुरल डेव्हलपमेंट, इथे ऍज अ डायरेक्टर म्हणून कोणाच्या अपॉइंटमेंटला सिलेक्शन करण्यात आलेलं आहे तर ते करण्यात आलेलं आहे राजप्रिया सिंग यांना सिलेक्ट करण्यात आलेलं आहे डायरेक्टरच्या अपॉइंटमेंट करता. नेक्स्ट, द युनायटेड नेशन हॅज ऍडेड विच कंट्री. तर कोणत्या कंट्रीच्या मिलिटरीला युनायटेड नेशननी ऍड केलेलं आहे ग्लोबल लिस्ट ऑफ ऑफेंडर्स दॅट हॅव कमिटेड व्हायोलेशन्स अगेन्स्ट चिल्ड्रन. ओके, तर इस्रायलची जे मिलिटरी आहे त्यांना ऍड करण्यात आलेलं आहे ग्लोबल लिस्ट ऑफ ऑफेंडर्स या लिस्टमध्ये. सो ओके, सो तुम्हाला सेशन आवडला असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि तुम्हाला पीडीएफ हवी असेल आजच्या न्यूजची तर त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सो असंच तुम्ही दररोज अभ्यास करत राहा, दररोज न्यूज वाचत राहा, कारण की एकदा प्रिलिम्स झाली की मेन्स लगेचच होत असते. म्हणून मेन्स साठी तुम्हाला जे करंट अफेअर्स लागत असते ते लगेच तुम्ही वाचू नाही शकत. 3-4 महिन्याचे एक सोबत, म्हणून तुम्ही पहिलेपासूनच जी करंट अफेअर्स आहे ते ऑलरेडी तुम्ही स्टार्ट करून द्या वाचणं. ओके, आणि दररोज तुम्ही टेस्ट सिरीज सुद्धा देत जा, त्यामुळे तुमची स्पीड वाढेल टेस्ट देण्याची. सो तुम्हाला जर न्यू बॅचेस जॉईन करायचे असेल तर न्यू बॅचेस स्टार्ट झालेले आहे. तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा दडानगर किंवा दाते कॉलेज चौक मध्ये आमची ब्रांच आहे, तिथे तुम्ही व्हिजिट सुद्धा देऊ शकता. थँक्यू.